नमस्कार मित्रांनो, एक महत्त्वपूर्ण शासन निर्णयाचे मी स्पष्टीकरण करत आहे. 20 लाख राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर. वेतन वाढ जी.आर. निर्गमित दिनांक 4 जुलै 2024 रोजी निर्गमित झाले असून शासन निर्णयाचे टायटल आहे 20 लाख राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर. वेतनवाढ शासन निर्णय निर्गमित दिनांक 4 जुलै 2024 या संदर्भामध्ये ही गुड न्यूज असून वेतन वाढीच्या संदर्भात शासन परिपत्रक राज्य कर्मचाऱ्यांसाठी निर्गमित झाले आहे आणि त्याचे आपण स्पष्टीकरण करत आहे. तर नमस्कार मित्रांनो, आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज आपण महत्त्वपूर्ण शासन निर्णयाचे स्पष्टीकरण पाहणार आहोत. संबंधित स्पष्टीकरण हे कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या शासन निर्णयावर आधारित आहे. चला तर वेतनवाढीच्या संदर्भात स्पष्टीकरण करूया. त्यापूर्वी जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन YouTube चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करून संबंधित बातमी आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. चला तर स्पष्टीकरण पाहूया पुढील प्रमाणे. मित्रांनो, राज्य सरकारी कर्मचारी बंधू भगिनींनो, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढी देण्याच्या संदर्भात सादर करण्याबाबत वेतन पथकाकडून महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक हे निर्गमित झाले आहेत आणि या शासन निर्णयाप्रमाणे वेतनवाढीची योग्य प्रकारे कार्यवाही आपल्या स्तरावर करण्यात यावी करिता स्पष्टीकरण करत आहे. तर काय सविस्तर वृत्त आहे जाणून घ्या. आजची ताजी बातमी. राज्यातील कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढी सादर करण्याबाबत राज्य शासनाच्या अधीक्षक प्राथमिक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक पुणे यांनी त्यांच्या मार्फत दिनांक 2 जुलै 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे आणि हे पत्र सर्व वेतन पथकात महाराष्ट्राच्या वेतन पथकांना देण्यात आले आहेत आणि त्यांना निर्गमित केले आहे. राज्य कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2024 च्या वेतनवाढी कशा प्रकारे द्यावयाच्या त्या संदर्भातले हे प्रस्ताव आहे आणि जी.आर. आहेत. अशा कर्मचाऱ्यांना वेतनवाढीच्या शाळेच्या शालार्थ लॉग इन मध्ये करून पुढील प्रमाणे योग्य प्रकारे कार्यवाही करण्याचे निर्देश या शासन निर्णयात देण्यात आले आहेत. सर्वप्रथम वर्क लिस्ट तयार करावी. त्यानंतर एम्प्लॉईज इन्फॉर्मेशन रिलीज ऑफ एम्प्लॉई यामधील दिसणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या यांच्या माहिती माहे जुलैच्या वेतनासोबत द्यावायची आहे. त्यांची माहिती भरून द्यावी व सर्व कर्मचाऱ्यांची टिक मार्क करून ऍड करून लिस्ट सेव्ह करून जतन करून ठेवावी. सदर वेतन वाढ दिलेल्या कर्मचाऱ्यांची प्रिंट आउट सदरचा प्रस्ताव पुढे दिलेल्या वेळापत्रकानुसार अधीक्षक वेतन पथक भविष्य निर्वाह निधी पथक पुणे यांच्याकडे सादर करावा आणि बाकीच्यांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये सादर करावा. यांच्या कार्यालयात समक्ष सादर करून वेतन वाढ अप्रूव्ह करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सदर वेतनवाढीच्या प्रस्तावासोबत ऑफलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारचे चार्ट सोबत ठेवावेत. तसेच वेतन वाढ प्रमाणपत्र सादर करणे ही आवश्यक असणार आहे. शाळेच्या लेटर पॅडवर व इतर कोणत्याही कागदावर शाळेचा आयडीचा शिक्का न विसरता मारणे व मुख्याध्यापकाचा मोबाईल क्रमांक टाकण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच ईमेल आयडीवर वेतनवाढीबाबत कोणतीही माहिती स्वीकारली जाणार नाही. त्याचबरोबर शालार्थ ऑनलाईन वेतन वाढ सादर करणे बंधनकारक आहे. त्या प्रस्तावासोबत संच मान्यता 2022-23 ची प्रत सदर परिपत्रकामध्ये नमूद वेळापत्रकानुसार सदर माहिती भरावी आणि त्या संदर्भातील आपले वेतन पथकाकडून निर्देश निर्गमित करण्यात आलेले आहे आणि तशा प्रकारचा शासन निर्णय हा
निर्गमित झाला आहे. मी हा स्क्रॉल करतो आहे. आरामाने आपण स्क्रॉल करून प्रत्येक शासन निर्णय वाचू शकता. हा संपूर्ण मी स्पष्टीकरण केलेला शालार्थ वेतनवाढीच्या संदर्भामध्ये कशा प्रकारच्या नोंदी घ्यायचा त्याचा हा GR असून या GR स्पष्टपणे दिला आहे. पुढे पॉज करून स्क्रॉल करून मी आपणास दाखवत आहे. याप्रमाणे आपण योग्य ती कार्यवाही करावी आणि आपली जुलै महिन्यातील वार्षिक वेतन वाढ मंजूर करावे याचे काम विभाग प्रमुख आणि संबंधित क्लर्कने व्यवस्थित करावे. कोणत्याही कर्मचारी वेतन वाढीतून सुटणार नाही किंवा ज्यांना देणे योग्य आहे अशा कर्मचाऱ्यांना देणे आवश्यक आहे याकडे लक्ष देऊन काळजीपूर्वक अचूक माहिती तयार करा आणि वेतन पथकाला सादर करा आणि अप्रूव्ह करून घेऊन कर्मचाऱ्यांना वेतन वाढीचा फायदा मिळवून द्या करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन YouTube चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. आपणास महत्वाचा वाटत असल्यास आपण हा आपल्या मित्रांनाही शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत निवांत राहा, काळजी करू नका. धन्यवाद.